विक्रम होऊ शकला ना, नाही तर विक्रम झालाच नसता. बरोबर. या योजनांचा आपण जो विचार केला, तुम्ही आता योजनांची नावं घेतली, काही आकडेवारी सांगता येईल म्हणजे वा 2014 साली मोदी युग सुरू झालं, मोदी सरकार सुरू झालं, त्यांची सत्ता सुरू झाली, तर तेव्हापासून ह्या आत्ता ज्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये आणखीन कशी भर पडत गेली, किंवा त्या अगोदरचा कालखंड, त्या अगोदरच्या कालखंडामध्ये देशाची विकासात्मक दृष्ट्या काय परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये आकडेवारीनुसार कसा बदल घडत गेला हे जरा सांगू शकाल? नक्कीच. काही आकडे माझ्याकडे आहेत. आता आपण आयुष्यमान भारत योजना बघू. आता आयुष्यमान भारत योजना या योजनेमुळे आज देशातल्या जवळजवळ 55 कोटी लोकांना त्या योजनेचा फायदा झाला. म्हणजे विविध आजारांसाठी ते जेव्हा इस्पितळात जातात त्यावेळेस तो जो खर्च आहे, तर तो खर्च हा या आयुष्यमान योजनेच्या मार्फत होतोय. बरोबर. आणि 55 कोटी म्हणजे मोठी जनसंख्या. बरोबर. हे पहिलं. दुसरं, UPIचं बघू, जो मी मगाशी सांगितलं तुम्हाला की UPI मध्ये जवळजवळ 51% इथपर्यंत ट्रान्झॅक्शन व्हायला लागल्यामुळे जो भ्रष्टाचार होता, म्हणजे भ्रष्टाचार कोणत्या अर्थाने, तर ट्रान्झॅक्शन पूर्वीही होत होती पण ती लपवली जात होती. हे थेट बँकेमार्फत होत असल्यामुळे याच्यात तुम्हाला काहीही लपवता येत नाही. बरोबर. आणि ते न लपवता आल्यामुळे इन्कम टॅक्स वाढला, तुमचं सरकारचं उत्पन्न वाढलं आणि त्या उत्पन्नातून इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहत आहेत. हे लक्षात घ्या की सरकारकडे शेवटी पैसे कुठून येणार, आपण इन्कम टॅक्सच्या माध्यमातून जे देणार त्याच्यातून येणार, ते उभं राहते. त्यानंतर अजून एक महत्त्वाची योजना ती म्हणजे घरकुल योजना, जी अतिशय महत्त्वाची. आज देशातल्या जवळजवळ जे टक्केवारीत जर बोलायचं झालं तर 14% लोकांना मोफत घरं मिळालेली आहेत. अजून होत आहेत, म्हणजे अजून पाईपलाईनमध्ये आहेत. नळाची योजना, म्हणजे नळ जे आता नवीन योजना सुरू झाली, घरोघरी नळ यायला लागलेत, त्याचा फायदा देशातल्या 43% जनतेला आता व्हायला लागलाय आणि तो मोठ्या प्रमाणात आगामी काळात होईल. तर ही जी सगळी आकडेवारी, म्हणजे ह्याच्या खूप मोठी आकडेवारी आहे, पण ही जी सगळी आकडेवारी हे दाखवतं की हे पूर्वी होत नव्हतं. पूर्वी हे होत नव्हतं, आता मात्र ते होतंय, व्हायला लागलेलं आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले. बरोबर.